जय जिजाऊ जय शिवराय. शेतकरी बांधवांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज आपण जर बघितलं तर मागच्या आंदोलनामध्ये 2775 एवढा भाव आपण शेतकरी आंदोलनातून मिळवून दिलेला होता. तरी पण या आंदोलनामध्ये अनेक संकट आलेली होती. तसेच ज्या या मतदारसंघाचे माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी एक त्यावेळेस अफवा पसरवली होती की शेतकऱ्याचा ऊस जर बांधाव पडला तर सर्वस्वी जबाबदार हे या ठिकाणचे आंदोलक असतील किंवा जे आंदोलनामध्ये सहभागी असेल ते असतील. त्याच्यामुळे प्रकाश सोळंके यांना आमचं वारंवार सांगणं आहे की बाबा, तुम्ही जे अफवा पसरवली होती आणि शेतकऱ्याला जे संभ्रमित केलं होतं, भयभीत केलं होतं, त्याच पार्श्वभूमीवर आज जर बघितलं तर मार्च एंडिंगच्या आधी कारखाने बंद झालेले आहेत. त्याच्यामुळं आता कोणत्याही शेतकऱ्यावर ऊस हा बांधाव पडण्याची वेळ येणार नाही. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांनी बहुसंख्येनं ऊसाच्या आंदोलनामध्ये ताकदीने सहभागी व्हायला पाहिजे. तसेच दादांनी त्यावेळेस एक बातमी खाली तुम्हाला दाखवतोय, ती बातमी त्यावेळेस टाकली होती की अतिरिक्त ऊस जर झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे आंदोलक असतील. त्याच वेळेस आम्ही आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी आमचे ज्या मोर्चे झाले त्या मोर्चामध्ये जे भाषण होते की तुमच्या मार्च एंडिंगच्या आधी संपूर्ण ऊस हा जाईल. आणि मध्ये इथले स्थानिकचे आमदार असतील भीती निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. आम्हाला माहित होतं हे तेच सांगणार आहेत की तुमचे ऊस राहते हे होते. पण तुम्हाला एक विश्वास देतो की गिटकींचे वाहन पूर्णपणे आम्ही बंद करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत शेतकऱ्याचा ऊस जाणार नाही तोपर्यंत कारखाने कसे बंद होते ते आम्ही बघू ना. त्याच्यामुळे ह्या भानगडीत पडू नका. तुमचा अधिकार नाही ते. आम्ही शेअर्सधारक आहेत ना, आम्ही सुद्धा शेअर्सधारक आहेत. कारखाना बंद पडून देत नाहीत आम्ही. आमच्या हक्काचा कारखाना आहे. त्याच्यामुळं तुम्ही समजू नका की हे असं बंद होईन काय होईन. आम्ही शेअर्सधारक आहेत, अजिबात बंद होऊ देणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे असं संभ्रमात पाडू नका शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार आहे. शेतकऱ्याच्या उसाला प्रतिटन 3000 रुपये पहिली उचल मिळाली. शेतकरी एकजूट जिंदाबाद. इथल्या विद्यमान आमदारांनी स्थानिकचे कारखानदार हाताखाली धरून पूर्णपणे शेतकऱ्याला भयभीत करून खिसा मारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की पूर्णपणे शेतकऱ्याचं या ठिकाणी अतोनात नुकसान करण्याची वेळ या आमदारांनी केलेली. त्याच्यामुळे एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.